मम्मी 4,000 फी आहे 30 जून पर्यंत. Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग मॅम. आवाज येतोय गुड सर्वांना? इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन दिसतंय? हो हो मॅम. नाही दिसत? पहा बरं आता हो दिसत असेल. दिसतंय ना आता स्क्रीन? गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग मॅम. सर्वांना. गुड इव्हनिंग बरं, आजचा आपला मॅम. विषय असणार आहे इंग्लिश. इंग्लिश विषय आवडतो ना सर्वांना? हो, इंग्लिश विषय सर्वांना आवडतो. तर त्याच इंग्लिश विषयामधला छानसा एक टॉपिक आपण घेणार आहोत. आजचा आपला टॉपिक असणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच. व्हॉट इज पार्ट्स ऑफ स्पीच? माहितीये तुम्हाला कशाला म्हणायचं? पार्ट्स ऑफ स्पीच कशाला म्हणतात? कशाला म्हणतात बरं? मराठीमध्ये काय म्हणायचं पार्ट्स ऑफ स्पीचला? काय म्हणायचं? पार्ट्स ऑफ स्पीच काय आहेत? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड गुड इव्हनिंग मॅम. इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. पार्ट्स ऑफ स्पीच गुड इव्हनिंग मॅम. पाहणार आहोत आज आपण. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. मराठीमध्ये पण आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत. तुम्हाला मराठीमध्ये मात्र तुम्हाला 4च विचारल्या जातात, सुरुवातीच्या 4. इंग्लिशमध्ये मात्र सुरुवातीचे 4 कमी आणि नंतरच्या 4 वरती जास्त भर असतो. यावरती तुम्हाला प्रश्न येतात. मग या शब्दांच्या जाती ज्या इथे 8 आहेत, इंग्लिशमध्ये पण 8 आणि मराठीमध्ये पण 8 आहेत. त्या 8च्या 8 शब्दांच्या जातीचा काय उपयोग आहे, कशासाठी घ्यायच्यात या शब्दांच्या जाती? म्हणजेच एक शब्दांचे प्रकार आहेत हे. तर त्या आज आपण जाणून घेऊयात. आता पार्ट्स ऑफ स्पीच कशावरून केल्यात, का कराव्या लागत असतील, यांची गरज काय? In order to study the language, all words are placed in classes or categories called parts of speech. म्हणजे सर्व भाषा ज्या आहेत, आपण आपलं जे बोलणं आहे, मग आता आपल्या बोलण्यामध्ये कुठे थांबायचं, म्हणजे कुठला शब्द एखाद्या शब्दाला एखाद्या वाक्याला अर्थ पूर्ण करतो, किंवा कुठे क्रिया प्राप्त होत असते, कुठे आपण एखाद्या नावाची पुनरावृत्ती टाळत असतो. खरं तर याच साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच हे पाहणं गरजेचं आहे. जसं की खूप सारा आनंद झाला तर त्या आनंदाच्या भावना, किंवा खूप सारं दुःख झालं, अचानक दुःख झालं, अचानक आनंद झाला, तर ते बोलताना कसं दाखवायचं, कसं बोलायचं. मग यासाठीच 2 वाक्य 2 शब्द जोडण्यासाठी काय करायचं, या सर्वांसाठी शिकाव्या लागतात ते आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच. तिथे जसं की इथे डेफिनेशन आहे पहा. Words we use which are divided into different classes according to their use in a sentence are called parts of speech. जसे की असे काहीसे शब्द आहेत की ज्याच्या त्याच्या यत्तेनुसार, ज्याच्या त्याच्या अगदी अकॉर्डिंग आहेत, अगदी ज्याच्या त्याच्यानुसार जुळवून घेतलेले आहेत. हे जे सर्व आहेत यांना सर्वांना इन्क्लूड केलंय ते पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये. पार्ट्स ऑफ स्पीच आर 8 इन नंबर. शब्दांच्या 8 जाती असतात. मग त्या शब्दांच्या 8 जाती कोणत्या असतात, 8 प्रकार कोणते असतात ते आपण जाणून घेऊयात. जसं की फर्स्ट इज नाउन, मीन्स नाम, प्रोनाउन सर्वनाम, एक मिनिट, ऍडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ऍडवर्ब क्रिया विशेषण, प्रिपोजिशन
शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय या सर्वांचा समावेश केला जातो या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये. मग यामध्ये फक्त या 4च जाती तुम्हाला मराठीमध्ये आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे येतच नाही असं कधी नाही, यांची सुद्धा वाक्य येणार आहेत तुम्हाला, पण त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न नसणार आहेत. बरं, 1-2 जणांचे हँड रेज आहेत, काही डाऊट होते का? बोला. हो नाही. बोला, काय असेल तर बोला पटकन. हो डाऊट आहे. हो हा मॅम. बोला, डाऊट आहे तर पटकन बोला. नाही मॅम. हो मॅम. हा मॅम टॉपिक कोणता आहे? मॅम टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्लिशचा टॉपिक आहे, इयत्ता 5वीचीच पीडीएफ आहे ही, पार्ट्स ऑफ स्पीचची, शब्दांच्या जाती. परत एक्सप्लेन करून सांगा. टीचर दिसत नाही. कोणाला दिसत नाहीये का? ज्यांना नाही दिसत त्यांनी एकदा रिजॉईन करा. ज्यांना दिसत नाही त्यांनी रिजॉईन करा प्लीज. पुन्हा एक्सप्लेन करते. आता इथे आपण शब्दांच्या जातींमधले प्रत्येक एक शब्दांची जात 1-1, 2-2 आणि त्यानंतर आपण काहीसे प्रश्न पाहूया. प्लीज माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा, नाही तर माझ्याकडून मला सर्वांचे माईक बंद ठेवावे लागतील. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. कुठल्याही प्रकारचं नाव हे नाम आहे. जसं की ऍज अ फील्ड, ऍज अ फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन, काही असेल. मग कशाचंही नाव असेल, दिसणारं असेल न दिसणारं असेल, कशाचंही नाव हे नामामध्ये येते. जसं की इथे डेफिनेशन आहे तुमच्या समोर. काय डेफिनेशन आहे पहा. A noun is a word used as the name of a person, place or thing. असा एक शब्द, असे काही शब्द जसे की व्यक्तींची नावं असतील, ठिकाणांची असतील, वस्तूंची असतील, आणि ते कसे असतील, दिसणारे न दिसणारे कसे. आता हे नाही दिलं, पण इथे जसं की पर्सन आहे, प्लेस आहे, थिंग आहे, क्वालिटी आहे, ऍक्शन आहे, स्टेट आहे, त्यानंतर ग्रुप आहेत. मग ते कशामध्ये, यापेक्षाही आणखी खूप सारे वेगळ्या प्रकारे येऊ शकतात. कशाचंही नाव हे नामामध्ये येतं. ज्याला आपण नाव दिलेलं आहे त्याला नाउन म्हणायचंय. जसं की नेम ऑफ पर्सन, आता काही व्यक्तींची नावं असतात. आता इथे जेवढे नावं दिलेली आहेत तेवढ्याच व्यक्ती असतात असं नाही, यापेक्षा खूप जास्त व्यक्ती आहेत, खूप 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 जास्त आहेत. जसं की राम, रहीम, जॉन, गीता, सोनिया, मेरी एक्सेट्रा, यासारखी अशी अनेक नावं असतात. आपलं प्रत्येकाचं एक नाव आहे आणि प्रत्येकाचं नाव हे नाउन मध्ये येतं. आपल्या प्रत्येकाला एक सरनेम आहे, ते सरनेम सुद्धा नाउन मध्ये येणार आहे. मग आपल्या जवळ गोष्टी असतील, भरपूर सारे ऑब्जेक्ट असतात आपल्या जवळ, पण ते त्यांना दिलेलं नाव हे सुद्धा नाम आहे. ठिकाण असेल त्याला सुद्धा नाव आहे, त्याला सुद्धा नाउन म्हणायचंय. नेम ऑफ प्लेस, एक्झाम्पल आहेत पहा, विलेज, सिटी, मुंबई, रामपूर, अमेरिका एक्सेट्रा, यासारखी जी नाव आहेत ती सर्वच. त्यानंतर थिंग्स, वस्तूंमध्ये काय, बुक, गोल्ड, मिल्क, बॉल, फ्लॉवर एक्सेट्रा. क्वालिटी म्हणजे गुणांना सुद्धा दिलेली नावं आहेत. आपण म्हणतो हा खोडकर मुलगा आहे, शहाणा मुलगा आहे, हुशार मुलगा आहे, प्रामाणिक आहे. पण आता इथे फक्त प्रामाणिक म्हटलं तरी तो नामामध्ये येतात. जसं की करेज, विजडम, ऑनेस्टी, जसं की धैर्य. काही नाम अशी असतात की त्या नामांपासून क्वालिटी आणि तिथे ऍडजेक्टिव्ह पण तयार होत असतं. जसं की मराठीमध्ये आपण म्हणतो धैर्य, पण धैर्याला जर वाढलं तर धैर्यवान हे जातं विशेषणामध्ये. विजडम, शहाणपण, हुशार, या अर्थाने. ऑनेस्टी, प्रामाणिक, हे सुद्धा नाव आहेत. आता इथं करेजचं स्पेलिंग, योग्य स्पेलिंग, आता हा करेज आहे म्हणजे एक कुरघोडी करणार आहे. करेज म्हणजे धैर्य होतं. करेजचं योग्य स्पेलिंग काय होतं, COURAGE. हा करेजवाला, हा करेज आहे, हा धैर्यवाला करेज आहे, याला धैर्य म्हणायचं. हा करेज आहे म्हणजे कुरघोड्या करणार. त्यानंतर ऍक्शन आहेत आपल्या कृती, जसं की मुवमेंट,
थॉट, प्लेजर, एक्सेट्रा, या मुवमेंट अशा सुद्धा ही नावं आहेत. जसं की नेम ऑफ स्टेट म्हणजे अवस्था आहेत काही. जसं की पॉवर्टी ही एक अवस्था आहे, गरिबी म्हणतो आपण पहा. युथ तरुणाई, स्लावरी म्हणजे गुलामगिरी, यांना सुद्धा नाव आहेत. नेम ऑफ ग्रुप समूहाने सुद्धा नावं एकत्र येतात. जसं की क्राऊड, क्राऊड मीन्स जमाव किंवा गर्दी. आर्मी सैन्य किंवा हिअर्ड, हिअर्ड म्हणजे कळप. टीम मीन्स एखादा संघ. म्हणजे आपण शिकतो पहा समूहदर्शक नाम, मग ते समूहदर्शक नाव हे सुद्धा नाऊन मध्ये येतात. या सर्वांचा समावेश नाऊन आहे. बोला विराज, विराजला काही डाऊट होता का विराज? एक मिनिट हा, विराजचा माईक आता अनम्यूट आहे. विराज माईक ऑन करा. डाऊट होता का? मॅम हा बोल ते ना. ऍक्शन मध्ये क्रियापद पण येऊ शकतं ना? हो, जेवढे जेवढे ऍक्शन वर्ड्स आहेत ना ते सर्व क्रियापद म्हणून येतात. ऍक्शन आहे इथे म्हणजे फक्त कृती, मुवमेंट. पण ती मुवमेंट कशी आहे पण आता हे, हा ऍक्शन वर्ड्स, जेवढे ऍक्शन वर्ड्स म्हटले की ते क्रियापदच येणार, ते वर्ब आहे. जसं की स्लीपिंग, स्टँडिंग असे जे आहेत ना तर ती क्रियापदामध्ये येतात. मॅम क्राईंग. तिथं हा बोल ते ना. फिफ्थ नंबरचे याच्यात नेम ऑफ ऍक्शन आणि हा, त्याच्यामध्ये मुवमेंट, थॉट, थॉट, प्लेजर. हा ते हा म्हणजे आणि हे सुद्धा येतात. ते आता इथे नावं नाहीत ना तुम्हाला दिलेली, म्हणजे ऍक्शन सुद्धा येऊ शकतात. काही ऍक्शन हे सुद्धा नाम म्हणून सुद्धा येऊ शकतात, हे त्यांना सांगितले आपल्याला. मग आता एवढी जी उदाहरणं दिलात तेवढंच येतात असं नाही. आणि जेवढे जेवढे ऍक्शन वर्ड आहेत ते क्रियापद मध्ये लक्षात ठेवायचे की ती क्रियापद आहेत. आणि आज क्रियापदांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. जसे की टू बीची क्रियापद, वेगवेगळी क्रियापद जसे की ऍक्शन वर्ड मधून येतात ती सुद्धा क्रियापद असतात. ऍम, इज, आर हे सुद्धा क्रियापद आहे. मे, माइट असे सुद्धा आहेत. म्हणजे फ्युचर मध्ये काही वेगळे वापरतो आपण, पास्ट मध्ये थोडीशी वेगळी वापरतो. जसं की डीड, हॅड ही सुद्धा क्रियापद आहेत. असे सुद्धा क्रियापद असतात. त्यांचा हळूहळू आपण अभ्यास करूयात. हे तुम्हाला जेव्हा आपण कंटिन्यू, आणि पार्ट्स ऑफ स्पीच असा एक टॉपिक आहे, अगदी 8-8 दिवस सुद्धा तो जातो, मोठा टॉपिक आहे. यावरती भरपूर सारे प्रश्न असतात. आता हे जे टॉपिक पाहतो आपण, जेव्हा आपले डेमो क्लासेस असतात तेव्हा तो पूर्ण डिटेल नाही घेतला जात. कुठल्याच डेमो क्लासला कुठलाही टॉपिक मी डिटेल नाही घेत, थोडा थोडाच घेत असते. हे तुम्हाला लक्षात आलं असेल, पूर्ण टॉपिक मी कधीच घेत नाही. नंतर मात्र आपले 15 जून पासून जेव्हा क्लास होतात तेव्हा आपले पूर्ण टॉपिक होतात. आता मागच्या क्लासचे बरेचसे विद्यार्थी आहेत, जसं की विराज, आता ज्याने डाऊट विचारलाय तो मागच्या 2 वर्षांपासून तो कंटिन्यू करतोय. विराज, होतात का पूर्ण टॉपिक आपले कंटिन्यू केले जातात का? हो पूर्ण एक्सप्लेन केले जातात? ओके. हो हा, सर्वच्या सर्व टॉपिक आपले पूर्ण एक्सप्लेन केले जातात. पूर्ण हो मॅम डाऊट जे आहेत मुलांचं ते हो क्लिअर केले जातात. हो ओके, हा, ओके हो ओके ओके. चला, हो मागच्या हो क्लासचे विद्यार्थी आहेत आपले काही? हो टीचर. हो, ज्यांना अनुभव आहेत ते पुन्हा पुन्हा येतातच. आता नाऊन तर आपण पाहिलं, आता जाऊयात प्रोनाऊन कडे. आणि त्यानंतर थोडे थोडे झाले की आपण क्वेश्चन्स घेऊयात. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब पर्यंत पाहूयात आणि क्वेश्चन घेऊयात. What is a pronoun? A pronoun is a word used instead of a noun. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द हा प्रोनाऊन असतो. जसं की आय, वी, यू, ही, शी, इट, द, अवर, अस, हिज, हर, देअर, मी, हिम यासारखे जे काही शब्द आहेत ते प्रोनाऊन मध्ये घेतले जातात. ऍज अ ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स आपण म्हणतो पहा, एखादं सेंटेन्स जर घेतलं तर मग ही अँड शी म्हणजे हे काय झाले, यामधले प्रोनाऊन झालेत. असे काहीसे वाक्य आता आपल्याला होतीलच. जसं की मराठीमध्ये म्हणतो आपण हा, ती, हे, तो, ती, ते हे सर्व क्रियापद आहेत. तशीच क्रियापद आहेत ही इंग्लिशमध्ये. त्यानंतर आहे ऍडजेक्टिव्ह. एकत्रित पाहूयात आणि नंतर क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन मध्ये पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल.
An adjective is a word used to add something to the meaning of a noun. एखाद्या नावाविषयी आपण जर काही विशेष अशी माहिती सांगतोय तर त्याला विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. कंटिन्यू करूयात आपण. विशेषण, एखाद्या नावाची विशेष अशी काहीतरी माहिती सांगायची तेव्हा विशेषण वापरलं जातं. जसं की लार्ज, स्मॉल, ऑनेस्ट, ब्युटिफुल, सम, मच, लिटल, ग्रेट, हाफ, होल, ऑल. इथे अर्थात शब्द दिसतोय पहा, मेनी आहे तो, इथे मॅनर्स दिसतोय पहा. फ्यू, इच, एव्हरी, आयदर, नायदर, एक्सेट्रा. यासारखे जे काही शब्द आहेत ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणून येतात. जसं की शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल गर्ल, ब्युटिफुल हे यामध्ये ऍडजेक्टिव्ह झालं. वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद. A verb is a word used to express an action or state. क्रियापद म्हणजे एखादी क्रिया जी आपण व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. जसा की वाक्याचा मराठीमध्ये डेफिनेशन होते पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. हा तोच आहे, फक्त इथे डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. जसं की क्रियापद कोणकोणती येतात पहा. गो हा एक ऍक्शन वर्ड आहे. टेक आहे, गेट, मेक, रीड, राईट. जवळजवळ पाहता गो ह्या ऍक्शन वर्ड मध्ये दिसतो, मेक दिसतो, रीड, राईट हे सर्व ऍक्शन वर्ड्स आहेत आणि ऍक्शन वर्ड्स हे क्रियापद म्हणून येतात. फॉर एक्झाम्पल, ही वेंट टू पुणे. तो पुण्याला गेला. आपण जर एवढंच म्हटलं असतं ही टू पुणे, ही टू पुणे, व्हॉट इज पुणे, म्हणजे काय केलं ना, ते क्रिया कळलीच नसती. कुठलाही वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज असते, वर्बची गरज असते. आता वेंट, वेंट मीन्स गेला, हा गोचा पास्ट आहे. तो पुण्याला गेला. मग गेला, वेंट या शब्दामुळे आपल्याला समजलं की क्रिया पूर्ण झालेली आहे आणि वाक्य पूर्ण होत, अर्थ पूर्ण होत आहे. शी इज अ क्लेव्हर गर्ल. ती एक हुशार मुलगी आहे. आता इथे इज, इज मीन्स आहे, आहे हे क्रियापद आहे. या इज मुळे आपल्याला समजतंय की हे वाक्य अर्थपूर्ण आहे. असं जर म्हटलं असतं शी क्लेव्हर गर्ल, शी अ क्लेव्हर गर्ल, असं जर वाक्य अर्थपूर्ण झालंही नसतं आणि ते जे सेंटेन्स आहे ते चुकीचं झालं असतं. मग सेंटेन्स मध्ये आपल्याला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि फोर बसावा लागतो. मग इथे वर्ब तर नव्हताच, मग इज जर ठेवला तरच वर्ब मिळणार आहे. जसं की इज, एम, वॉज यासारखे जे शब्द असतात ते क्रियापद म्हणून येतात. आय हॅव नो सिस्टर, मला बहीण नाही. मग आता हॅवने काय काम केलंय पाहिजे, मला बहीण नाही. मग आता नाही म्हणण्यासाठी तर नो शब्द तर आहे, पण हॅव हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे हॅवने ती कमी पूर्ण केली. शी हॅज फिनिश्ड हिज होमवर्क, तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. आता इथे हॅज जरी हे प्रेझेंट मध्ये असलं तरी इथे क्रियापद हे फिनिश आहे आणि फिनिश्ड हा ईडी प्रत्यय लागलेला आहे. ईडी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते पास्ट मध्ये झालेले आणि आपल्याला नेमकेपणाने काय क्रिया होती हे व्यवस्थित समजतं. म्हणजे वाक्य हे अर्थपूर्ण होतं. वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी क्रियापदाची गरज असते. बरं, मला सांगा, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब एवढ्या ह्या 4 क्रिया व्यवस्थित समजल्या. आज आपण यावरती 4 वरती प्रश्न पाहूयात आणि उर्वरित जे आहेत ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे उद्या पाहूयात. त्यावरचे प्रश्न देखील उद्या पाहूयात. आज आपण नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब वरचे प्रश्न पाहूयात. ओके, इथपर्यंत समजलं सर्वांना? पुन्हा नंतर तुमचं डिटेलमध्ये होणार आहे ग्रामर. अगदी नाऊनच एकाच दिवशी नाऊन एक एक दोन दोन दिवस, कारण नामाचे खूप सारे प्रकार आहेत. ते नामाचे प्रकार वगैरे तुम्हाला नंतर होतील. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, त्यानंतर जेंडर. जेंडर हे सुद्धा नामाचाच भाग आहे. सिंग्युलर, प्लुरल हे जे आहेत हे सर्व तुम्हाला नंतर होतील.
नामामध्ये कुठले कुठले प्रकार असतात, म्हणजे शब्दांच्या जातीचे सुद्धा प्रकार असतात, आणि कोणकोणते प्रकार महत्वाचे आहेत आणि कोणकोणते घ्यायचे हे पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. पहा क्वेश्चन पाहूयात आपण. इंट्रोड्यूस केलं पहा तुम्हाला. आयडेंटिफाय द नाउन फ्रॉम इज द फॉलोइंग सेंटेन्स. आता या वाक्यांमधलं आपल्याला नाउन शोधायचं आहे, नाम शोधायचं आहे. ही इज अ क्लेव्हर बॉय. यामध्ये कोणतं नाउन असेल? चला आन्सर येते सर्वांचं. ऑप्शन नंबर 2 बॉय. व्हेरी गुड. बॉय हे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. नाउन मध्ये आणखी दोन प्रकार जास्त महत्वाचे ते लक्षात ठेवा, की बॉय बॉय म्हटलं की हा कॉमन, आणि जर बॉयला जर आता एखाद्या मुलाला नाव असेल मंगेश, तर मंगेश हे झालं नाव प्रॉपर नाउन, विशेष नाम होणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. ही हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ. जिथे अनफॅमिलियर वर्ड्स असतील तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल सेंटेन्स पूर्ण. ऑप्शन नंबर 2 वेल्थ. वेल्थ मीन्स संपत्ती. त्यानं त्याची पूर्ण संपत्ती गमावली. लॉस्ट म्हणजे इथं कमावणे या अर्थाने आहे. नेक्स्ट. होल्ड रोप टाईट लेस यू फॉल. प्रत्येक सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. आन्सर येऊ द्या प्रत्येकाचे. चुकलं तरी चुकू द्या, पण प्रत्येकाने प्रयत्न करा. ओके, चला आन्सर येत आहे ऑप्शन नंबर 2 आणि 3. रोप. रोप मीन्स दोरी. पाहता वाक्याचा जर अर्थ पाहिला असता तर आपण काय झालं असतं पहा. पडू नये म्हणून ती दोर घट्ट धरा. होल्ड द रोप टाईट लेस यू फॉल. तू पडू नये म्हणून दोर घट्ट धर. म्हणजे रोप. रोप मीन्स दोरी किंवा दोर. क्वेश्चन नंबर 4. युअर बॅड हॅबिट शुड बी गिवन अप. रोप मीन्स दोर. आलं होतं हा. ऑप्शन नंबर 1 आणि 4. हॅबिट्स. व्हेरी गुड. हॅबिट्स मीन्स सवय. हे सुद्धा नाम आहे. पहा, तर मिनिंग पाहायचं म्हटलं की युअर बॅड हॅबिट शुड बी गिवन अप, म्हणजे तुमच्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत या अर्थाने आहे. हॅबिट्स. हॅबिट्स यामध्ये नाउन आहे. स्प्रिंग हॅड मेड एव्हरीवन हॅपी एक्सेप्ट हिम. वसंत ऋतू आला की सर्वच जण आनंदी होतात. वाक्याचा अर्थ समजला तर तुम्हाला नाउन कोणतं प्रोनाउन कोणतं हे समजणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 2 3 4 अशी वेगवेगळी आन्सर आली. व्हेरी गुड. पहा, श्रीकांत आन्सर आले स्प्रिंग. स्प्रिंग हे आन्सर योग्य आहे. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 6. स्ट्राईक फाईल द आयर्न इज व्हॉट. तुमच्याच इत्तेचं पुस्तक आहे प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम. एक मिनिट. ऑप्शन नंबर 2 आणि 3 4 सुद्धा आलं. मी नाही सांगते त्यानंतर ओळखा.
स्ट्राईक while the iron is hot. लोखंड गरम असतानाच प्रहार करा, असा याचा अर्थ होतो. आता लक्षात येईल तुम्हाला. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 आयर्न. आयर्न मीन्स लोह, लोखंड. नेक्स्ट, when did you return from the market? तुम्ही बाजारातून कधी परत आलात? ओके, ऑप्शन नंबर 1 मार्केट. व्हेरी गुड. मार्केट हे नाऊन आहे. कशाला ना कशाला दिलेलं एक नाव शोधायचंय फक्त आपल्याला इथे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. करेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यात धैर्य खूप महत्वाचं आहे. बोला, काय डाऊट आहे तुमचा? माईक. श्रीनू आहे का शरणू आहे? हा शरयू आहे का श्रीनू आहे? डाऊट होता का? हा बोला पटकन. डाऊट असेल तर प्लीज लवकर विचारत चला. विनाकारण हँड प्लीज करू नका. ओके, चला आला आन्सर. ऑप्शन नंबर 4 करेज. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 ज्यांचं आलं त्यांचं राईट आहे, करेज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. ही एस्केप थ्रू द क्राउड. तो गर्दीतून पळून गेला, असा याचा मिनिंग होतो. ऑप्शन नंबर 4 होणार नाही. क्राऊड. क्राऊड मीन्स गर्दी, जमाव. ऑप्शन नंबर 2 राईट आहे. दे ऑलवेज लाईक देअर चाइल्डहुड. त्यांना त्यांचे बालपण नेहमीच आवडायचे. ऑप्शन नंबर 4 व्हेरी गुड राईट आहे. चाइल्डहुड मीन्स बालपण. आता इंट्रोडक्शन आहे, सूचना आहे. आयडेंटिफाय द प्रोनाउन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे आपल्याला प्रोनाउन शोधायचं आहे, सर्वनाम शोधायचं. दे कॅन सी थिंग्स फ्रॉम फार अवे. ते दूरून वस्तू पाहू शकतात. काय असेल यामध्ये प्रोनाउन? प्रत्येक सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला एक्सप्लेन केला जातोय, जेणेकरून तुम्हाला नाउन प्रोनाउन ओळखण्यासाठी थोडीशी इनपुट. वेगवेगळे इमोजी असे पाठवू नका, रिमूव्ह केलं जाईल तुम्हाला. बऱ्याच वेळा सांगून सुद्धा असे वेगवेगळे इमोजी वगैरे पाठवताय तुम्ही. ओके, ऑप्शन नंबर 2 आणि 3. पहा, दे यामध्ये दे हे प्रोनाउन आहे. ऑप्शन नंबर 4 राईट आहे. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट शाल आय डू विथ द मनी. मी पैशांचं काय करू, असा याचा मिनिंग होतो. काय असेल प्रोनाउन? वन आणि 4. चला, वन भरपूर जणांचं आलंय, जे की अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
नाऊ वी ऑल्सो हॅव मोबाईल. आता माझ्याकडे सॉरी वी आले. आता आपल्याकडेही मोबाईल आहे. नाऊ ऑल्सो वी की हॅव यामध्ये योग्य प्रोनाऊन कोणतं असेल? आन्सर येते सर्वांचं. आराध्या कुठलं तरी एकच आन्सर पाठवायचं, असे इमोजी वगैरे पाठवायचेत नाही. 1 2 3 4 असं होतंय ते. एकच ठेवायचंय कुठलं तरी. वी ज्यांनी ज्यांनी वी हे आन्सर केलं त्यांचं राईट आहे. एव्हरी पार्ट ऑफ द ट्री इज युजफुल टू अस. झाडांचा प्रत्येक भाग आपल्यासाठी उपयुक्त आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 4 अशी वेगवेगळी आन्सर येऊ लागली. म्हणजे हे जे टॉपिक आहेत खूप डिटेल घेण्याची गरज आहे अशी मला तरी वाटते. आणि जेव्हा आपले 15 तारखेपासून क्लास होतील तेव्हा अगदी डिटेल हे टॉपिक होतील. जवळ सर्वांचंच उत्तर हे चुकीचे आहे. 1 आणि 4 असे 2 आन्सर दिली. ऑप्शन नंबर 2 अस हे यामध्ये योग्य आन्सर आहे. प्रोनाऊन आहे अस, वी, ही, शी, इट, दे, देम, धीज, दॅट यासारखे शब्द लक्षात असू द्या. हे प्रोनाऊन म्हणून येत असतात. इट वॉज ट्राइंग टू क्लाइंब द वॉल. भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. ते भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होते या अर्थाने. ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन नंबर 2 हे कधीच प्रोनाऊन नसतं हे लक्षात ठेवा. 2 बऱ्याच जणांचं आलं. इट इट म्हणजे ते होतं पहा. इट हे जे नॉन लिव्हिंग थिंग आहे त्यांच्यासाठी इट वापरलं जातं. किंवा प्राण्यांसाठी इंग्लिशमध्ये इट हे प्रोनाऊन वापरलं जातं. द टाउन इटसेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. शहर हे काही खूप मोठं नाही. लार्ज टाउन व्हेरी की इटसेल्फ. ओके. ऑप्शन नंबर 1 आणि 2. इटसेल्फ म्हणजे ते स्वतः आणि माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. इटसेल्फ माय सेल्फ हे जे शब्द येतात ते प्रोनाऊन मध्ये येतात हे लक्षात ठेवा. द किंग हिमसेल्फ लुक्ड इन टू द मॅटर. ऑप्शन नंबर 3 आणि 4 ज्यांचं 3 आलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. हिमसेल्फ. हिम हिम म्हणजे त्याचा आणि हर म्हणजे तिचा. तर ती स्वतः या अर्थाने. हिम म्हटलं की पुरुष आहे जे मस्क्युलिन जेंडर मध्ये आणि हर म्हटलं की फेमिनिन जेंडर मध्ये. मिनिंग जर पाहिलं तर काय होईल पहा. राजाने स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे. तर हिमसेल्फ हा शब्द इथे प्रोनाऊन म्हणून आलेला आहे. द टीचर विल टेल अस अ स्टोरी. शिक्षक आम्हाला
द टीचर विल टेल अस अ स्टोरी. आता विल म्हटलं की फ्युचर मध्ये शिक्षक आम्हाला गोष्ट सांगतील. ऑप्शन नंबर 2 ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. अस या वाक्यामध्ये अस हे प्रोनाऊन आहे. नाऊन एवढं चुकलं नाही, पण प्रोनाऊन मध्ये खूपच चुका येत आहेत. प्रोनाऊन सोपा आहे ओळखायला, तरी सुद्धा प्रोनाऊन मध्ये चुका आहेत. द पीपल चोज नरेंद्र ॲज देअर लीडर. लोकांनी नरेंद्र यांची नेता म्हणून निवड केली. आताही तेच झालेलं आहे. नरेंद्र मोदी यांची प्राईम मिनिस्टरच्या जागी निवड झालेली आहे. पुन्हा एकदा ते पंतप्रधान झालेले आहेत. ओके, वी ऑप्शन नंबर 3 एक आलेले पण देअर. देअर हे योग्य आहे. ऑप्शन नंबर 1 देम, देअर हे सुद्धा शब्द. आता काय काय शब्द तुम्हाला प्रोनाऊन म्हणून येऊ शकतात ते मी तुम्हाला पुढच्या क्लासला लिहून देईल. रवी हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. रवीने त्याचा घरचा अभ्यास पूर्ण केला. हॅज आणि हिज. ओके, असे दोन. ऑप्शन नंबर 4 हिज हे राईट आहे. बरं, मला सांगा, हे कठीण जात आहे का? खूपच समजायला कठीण जात आहे का? पण महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत जास्त शब्द त्याचं महत्वाचं कारण पहा. ज्यांना कठीण जात आहे त्यांचं महत्वाचं कारण पहा. आता काही जणांच्या प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर येत आहे. आणि तुमच्याच इयत्तेचे मी पुस्तक घेतलेलं आहे. कुठल्याही लहान किंवा मोठ्या इयत्तेचं पुस्तक मी घेतलेलं नाही. तीच पीडीएफ आहे तुमच्या समोर. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिशचे शब्द पाठ करणार, म्हणजे व्होकॅब्युलरी जेवढी तुमची स्ट्रॉंग, तेवढं तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग असणार आहे. तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजणं खूप गरजेचं आहे. वाक्यांचा अर्थ तेव्हा समजू शकतो जेव्हा तुम्ही सतत इंग्लिश वाचन करणार आणि इंग्लिशचे शब्द मराठीमध्ये त्याचं कन्व्हर्ट करायला शिकणार. तुम्ही रूपांतर जेवढं व्यवस्थित करणार, जेवढं ट्रान्सलेट छान करणार, तेवढं तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित समजणार आहे. पुढचा काय बोलतोय हे सुद्धा समजलं पाहिजे आणि आपल्याला काय बोलायचं हे सुद्धा इंग्लिश मधून समजलं पाहिजे. अगदी प्युअर इंग्लिश बोला असं नाही म्हणत आहे. अगदी टीचर सुद्धा प्युअर इंग्लिश बोलत नाहीत. पण आपल्या समोर जे काय आहे त्याचा अर्थ तरी आपल्याला व्यवस्थित कळायला हवं, एवढं अपेक्षित आहे. आणि हे अपेक्षा तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिशचं वाचन करणार आणि इंग्लिश मधले शब्द जे जे कठीण वाटतात ना तिथे लगेच अंडरलाईन करायची. कोणी नाहीच सांगितले तर एखादी डिक्शनरी आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायची. शब्दाचं स्पेलिंग टाकायचं की अर्थ तुमच्या समोर असणार आहे. म्हणजे अगदी कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही. जो वेळ तुम्ही गेम वगैरे खेळण्यामध्ये घालवता, तो वेळ जर तुम्ही थोडासा वेळ जर तुम्ही असे डिक्शनरी मधले जर शब्दांचे अर्थ शोधण्यामध्ये घालवला तर खूप जास्त फायदा होणार आहे. ओके, थांबूयात आपण. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. पुढचे प्रश्न पाहायचे होते पण वेळाअभावी थांबावं लागते. ओके, बाय, गुड नाईट. Bye. Good night, ma'am. Bye, बाय. ma'am. Good night, ma'am.